होती ती थोडी अधिक समजावून घेऊया. त्यातलं संस्कृत पण समजावून घेऊ. संस्कृत आणि ओवीजी यांची आहे ती अमृतानुभवमधली. मनोरथाचे परियळ ही चालली होती ना. मनोरथाचे परियळ आरोग्य तू. त्याच्या आधीची कोणी सांगणार आहे थोडी गोडंबरी याच्या लेणी? सांगू का? हो सांगा सांगा. थोडक्यात सांगते ताई. हो थोडक्यात सांगा. हो. गोडंबरीच्या लेणी या घरभरी आतोडलिया नागावे या विशेष काय. गोडंबरीच्या लेणी एक मिनिट कुठे दिसायला फार प्रश्न. एक मिनिट आहे. हा चालेल. दारुड्याने खेळात दाखवलेले दागिने तिजोरीत भरून ठेवले. अगर एखाद्या घरात भरून कुठले तर त्याने विशेष काय साधणार असं याचा अर्थ. बरोबर. ज्ञानदेव म्हणतात की अविद्येने किती छान विषय सांगितले तरी ते गारुड्याचे दागिने असे म्हटले पाहिजे. त्या शब्दांना काही अर्थ नाही की फळ नाही. बरोबर. छान. आता गारुड्याचा खेळ हल्ली एवढा बघायला मिळत नाही, पण आपण लहान असताना पाहिलेला आहे की अजून किंवा खेड्यातून यायचे बघा. ते अगदी बघा त्यांची ती दोरी बांधलेली असायची, त्याच्यावरनं ते लहान मुलं चालायची. आपल्याला सगळं भीती वाटायची. आणि त्यावेळेला कोणी म्हणतात की असं कसं काय एवढं यांना जमतं, पण पूर्ण कॉन्सन्ट्रेशनचा त्यांचा भाग असतो. आणि ही शक्तीच आहे. म्हणजे मंत्र अथर्ववेदामध्ये असे अनेक मंत्र आहेत की ज्याच्यातून दुसऱ्याला वश करून घेणं, त्या दुसऱ्यावर प्रभाव टाकणं, दुसऱ्याला अशा गोष्टी काही फसवून म्हणा किंवा ते ज्ञानेश्वरांच्या याच्यामध्ये पण दाखवायचे बघा. एक असा असतो बाजीगरच म्हणा, आणि तो सतत त्यांची अशी ती कोठडी म्हणा असणार, हे असणार, तिथं त्यांचे ते मंत्रबिंत्र उच्चारून कुणाला वश करायचं, कुणाला काय करायचं, हे सगळं त्यांचं जमत असतं. आणि वाल्मिकीच्या उदाहरणावरतून वाल्यातून आपल्याला माहिती आहे की जे दरोडेखोर असायचे किंवा हे चोर असायचे अजूनही असे लुटतातच. किंवा काही ना तर आता माझी आई परळीला सांगायची की मोठमोठाले वाडे असायचे आणि मग असं ती 10-12 जणांची टोळकी येणार दरोडेखोरांची, आणि ते अगोदर सांगून जाणार की आम्ही आता तुम्हाला लुटायला येणार आहोत. इतकं म्हणजे त्याच्यावर दहशत आणून, आणि येणार म्हणजे येणार, त्यावेळेला येणार, सगळं लुटून जाणार. पण इथे नागवा जो मनुष्य आहे, ज्याच्याकडं निर्धन आहे, ज्याच्याकडं कणभरही पैसा नाही, एकही पैसा नाही, त्याला नागवलं तर काय त्याच्यातनं मिळणार आहे? काहीच नाही. तशी ही आपली अशी अवस्था आहे. आता पुढची ओवी आपण बघणार आहोत. काल थोडीशी वाचली होती. मनोरथाचे परियळ आरोग्य तू कालक्ष वेळ परी उपवासा वेगळं आणू आथी. आणू म्हणजे दुसरं, अन्य. मनोरथाचे परियळचा अर्थ काय काय काल सांगितला होता मी? आहे कोणाच्या लक्षात? परियळ म्हणजे काय सांगितलं होतं? खाद्यपदार्थ. हां, अगदी बरोबर, अगदी बरोबर. तर आपण रिकाम्या ताटामध्ये कितीही खाद्यपदार्थ हे केले, पण ते कसे मनोरथ. मी जर आज फक्त मनोरथ केलं की आज मी हे करीन ते करीन, आज सगळं तुम्हाला करून वाढीन, आणि ताटावर बसल्यानंतर मनोरथातलेच सगळे पदार्थ असतील तर लोकांचं पोट भरणार आहे का? नाही भरणार. तसं त्यांनी म्हणलेलं आहे की 50 जरी पक्वान्न वाढली असतील किंवा असंख्य वाढली असली तरी त्या व्यक्तीला आपल्या घरी एखादा पाहुणा आला, नुसतीच ताटं ठेवून दिली आणि तेही मनोरथाचंच सगळं, तर ती पक्वान्नांनी त्याचं पोट भरत नाही. आरोग्य जतू म्हणजे वाढलं असता, किंवा मी म्हटलं होतं तसं काहींनी त्याचा मांडे असा पण अर्थ घेतलेला आहे की मनाचे मांडे म्हणतात ना, कल्पनेचे मांडे. तर तसे वाढले तर काही त्याचं पोट भरणार नाही आहे. आता त्याच्यातली आपण संस्कृत ओवी बघणार होतो, पण थोडं अजून त्याच्यावर की आपल्या मनातल्या मनात कितीतरी रुचकर पदार्थांची कल्पना असते. अहो साधं भजी हे शब्द नाव काढलं तर भज्यांचे किती प्रकार असतात.
चिवडा म्हणलं तर चिवड्यांचे किती पदार्थ प्रकार असतात. नुसता भात म्हणलं तर भाताचे किती पदार्थ प्रकार आहेत. तर अशी नुसती कल्पना केली की जेवढे म्हणून प्रकार आहेत तेवढे मी करीन असं शक्यच नाही. पण माणूस म्हणेल की मी हे केलंय, मी हे केलंय, हे केलंय, आणि काही कोणाचं पोट भरणार नाही. फक्त त्याला उपवासच घडेल. परी उपवासा वेगळं आणू आधी. त्याच्या पदरात उपवासाशिवाय दुसरं काहीही पडणार नाही. म्हणजे उपवासच त्याला करावा लागेल, किंवा उपवासाशिवाय दुसरं काहीही फळ त्याच्या पदरी पडणार नाही. त्याच्यावरचा आता संस्कृत बघूया. कुणाचा तरी आवाज चालू आहे बरं का. हां, आज आल्यात का? हां, उर्मिला ते आज आल्यात का गावी? प्रवासात होत्या ना काल. बर, दृष्टस्व नाही ते झाले नाही का? कितवं आहे? 32वा नाही 33वा. मनोरथ सदन्नानी भुंजंती बहुवासरम उपवासादृते नान्यत युक्तमस्यातिरिच्यते. मनोरथ सत अन्नानी, म्हणजे मनोरथाची सद अन्न. सद अन्न म्हणजे चांगले चांगले पक्वान्न पदार्थ. भुंजंती बहुवासरम, पुष्कळ वेळा जरी वाढली किंवा खूप दिवशी खूप वेळेला जरी केली आणि ती जरी खाल्ली तरी उपवासादृते न अन्यत युक्तम अस्य अतिरिच्यते. उपवासाशिवाय त्याला दुसरं काहीही पदरात पडत नाही. कल्पना करा, आपण भुकेलेले गेलेलो आहोत एखाद्या पाहुण्यांकडे, आणि आली छान गृहिणी, म्हणेल थांबा भरपूर मी पदार्थ केले तुम्हाला आणून वाढते, हातपाय धुवून बसा, अगदी छान मोठं ताटबीड दिले, आणि फक्त ती म्हणणार ही बघा ही चटणी वाढली, ही कोशिंबीर वाढली, हे अमकं वाढलं तमकं वाढलं, असे सगळे पदार्थ आणि सगळी यादी करत करत ती बोललेली आहे. आणि पंचपक्वान्नाच्या 5 वाट्या आणून ठेवल्या आहेत म्हणेल, तर आपलं पोट भरणार नाही. आपण उपाशीच राहू शकू. म्हणून त्यांनी म्हणलं की मनोरथाचे परियळ आरोगी जेतू का लाभ लक्ष वेळ, लाख वेळा जरी वाढलं, आणि मग तिचा आग्रह असेल घ्या आता पंचामृत, हे घ्या, काय म्हणलं आता, बासुंदी घ्या, लाडू घ्या, गुलाबजाम घ्या, जिलेबी घ्या, बुंदी घ्या, सगळं घ्या, किंवा आमरस घ्या. आता आमरसाचे किती प्रकार केलेत म्हणेल, आम्ही कोकणातनं आणलेले आहेत, अगदी मस्त खरे खरे हापूस आहेत, पायरी आहे, बदाम आहे, सगळे केशर आहे, सगळ्यांचे किंवा सगळ्यांचा मिक्स रस केला आहे, घ्या तर खरं. तर त्यांनी काही पोट भरणार नाही. परी उपासा वेगळं आणू आती, उपवासाशिवाय त्याला काही पदरात पडणार नाही. नातरी जादूची नाही, हे झालं. कल्पनेचे मांडे म्हणलं ना, स्वरूपानंदांनी मांडेच घेतलेत. कल्पनेचे मांडे भक्षिले की लाख. आता फक्त तुम्ही पाहिलं असेल जे मांडे करताना, त्या खापराचं एवढं मोठं हे असतं आणि त्याच्यावर हातांनी त्या बनवतात बरं का पोळ्या, म्हणजे लाटायच्याच नसतात, त्याला मांडे म्हणतात. कल्पनेचे मांडे भक्षिले की लाख, म्हणून का भूक भागे तेणे. आमच्या इथे ते एक्सपो भरतो खाण्याचा, मालपाणींच्या तर्फेच असतं ते सगळं, आणि एक एक थाळी किंवा एक एक तो मांडा 100-100, 150-150 रुपयाला असतो. आणि असे म्हणतील किती हवेत तेवढे घ्या, तुम्हाला काही आम्ही कमी करणार नाही. तर तसं काही होणार नाही. आता पुढची ओबी बघूया. 34वी ही समजली ना, ती सोपी आहे तशी, उदाहरणं असल्यावर आपल्याला कळतं. तसं आपण ज्ञानविषयक कितीही चिंतन केलं, नुसतं चिंतन केलं, अभ्यास केला, पण प्रत्यक्षात आचरणात ते ज्ञान उतरलं नाही तर अज्ञानाची सोबत कधीही संपणार नाही. आता कोणीतरी काल म्हणलं ना की ज्ञानी आणि भक्त याच्यातला फरक हा आहे की ज्ञानाने सगळ्या ग्रंथांचे अभ्यास केलेले आहेत, अगदी 6 शास्त्र, 18 पुराणं,
अजून वेद सगळं सगळं शिकलाय. पण कित्येक आता ह्या स्वरूपानंदांच्या किंवा गोंदवलेकर महाराजांच्या किंवा समर्थांच्या आयुष्यात सुद्धा असे खूप लोक आले विद्वान, आणि प्रत्यक्षात मात्र की एकनाथांच्या सुद्धा मोठे मोठे पंडित शास्त्री, त्यांची किती हे होती ना की कधीही अगदी खालच्या समाजातले जे लोक आहेत त्यांच्याबद्दल त्यांना कधी दया नाही, आदर नाही. मग त्यांच्या घरी जेवायला गेलं की यांच्यावरही हे करायचं, पूर्ण निषेध करायचा. ज्ञानदेवानेही तसंच केलेलं होतं. तर मग ह्या तत्त्वज्ञानाचा किंवा या ब्रह्मज्ञानाचा काय उपयोग आहे? नुसतं सांगायला की असं म्हणजे सगळ्या भूती सर्वाभूती एकच परमात्मा आहे असं म्हणलं, पण प्रत्यक्षात मात्र आचरणात. म्हणून तर आता ते मगाशीच वाचत होते मी, एकनाथांच्या घरी त्यांचे तर पितर आलेच, पण जे सगळे ब्राह्मण विद्वान पंडित ज्यांनी नाकारलं की तुमच्या घरी तुम्ही अंत्यजांना जेवण दिलं म्हणून आम्ही तुमच्या घरी जेवणार नाही, आम्हाला पाप लागेल किंवा अपवित्र होऊ आम्ही, आणि ते दारात उभं राहून पाहत होते. तर त्यांचे सुद्धा पितर, काके, मामे, सगळे चुलते, सगळे जे कोणी आजोबा, त्यांचे त्या त्या शास्त्र्यांचे सुद्धा एकनाथांच्या घरी येऊन आनंदानं जेवून गेलेले आहेत. म्हणजे खरा जो भेदाभेद ज्ञान हे नको आहे, पण ते ज्यांनी अनुभवलं किंवा जे प्रत्यक्षात आणलं ते खरे संत आहेत किंवा ते खरे ब्रह्मज्ञानी आहेत. मग आता यांच्या मनातलं कधी अज्ञान संपेल का? इतके कर्मठ ज्याला म्हणतात किंवा स्वतःचंच मोठेपण मिरवणारे, त्यांना त्या ठिकाणी असं ज्ञान झालंय असं म्हणता येणार नाही. आता पुढची ओवी पण छान आहे, नेहमीच देतात उदाहरण त्यातलीच आहे. मृगजळ जेथ नुमडे, मृगजळ जेथ नुमंडे, काहींनी नुमंडे केले आणि काहींनी नुमडे म्हणले. तेथ असे पा कोरडे, मा उमंडे तेथे जोडे, बोलला सुकाई. मृगजळ जेथ नुमंडे, आता जिथे मृगजळ न उमंडे, उमंडे हा असा मूळ शब्द आहे, त्याला न लावला, म्हणजे जिथे मृगजळ दिसत नाही, पडतच नाही. तेथ असे पा कोरडे, तिथं सगळं कोरडं ठणठणीत असणार आहे, तिथे ओलावा अजिबात नसणार आहे. पण पुढं म्हणतायत मा उमंडे तेथे जोडे, परंतु जेव्हा जिथे ते दिसते, उमंडे म्हणजे दिसतं किंवा पडतं, तरी म्हणतायत तेथे जोडे ओलासू काही. तर ओलासू म्हणजे ओलावा, जिथं मृगजळ दिसतंय किंवा पडतंय तिथे काही ओलावा असेल का हो? आधी काय म्हणलं की जिथे मृगजळ दिसत नाही तिथं सगळं कोरडं ठणठणीत असेल, आणि विशेषतः हे वालुकामय प्रदेशात राजस्थानमध्ये वगैरे ही वाळवंटात मृगजळ दिसतं. नुसते सूर्याच्या किरणांचे असे भास होत असतात, आणि जशा लाटा फिरत असतात तसे हे किरणं अशी पुढे 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 सरकत जातात किंवा इकडे तिकडे वाऱ्याबरोबर ते हललं जातं, आणि तिथे पाण्याचा भास होतो. मग आता जिथे जो भास होतोय, मृगजळाचा भास होतोय म्हणजे ते दिसतंय, आपल्याला म्हणायचं भास होतो, तर जिथे दिसत नाही तिथं तर कोरडं ठणठणीत आहेच, पण जिथे मृगजळ दिसतंय तिथे काही ओलावा असेल का हो? असेल ओलावा, मृगजळ आहे तिथे? काय वाटतंय तुम्हाला? नाही ना, कारण तो सगळा भासच आहे ना मृगजळाचा. म्हणजे दिसत असलं तरी तिथे ओलावा नाही, आणि दिसत नाही तिथंही कोरडेपणाच आहे, म्हणजे तिथेही ओलावाचा प्रश्न येतच नाही. कारण ती मृगजळ ही संकल्पना सगळी भासमान आहे किंवा कल्पनेवरच आधारित आहे, आणि म्हणून या सगळ्या ज्या ज्या कल्पना केलेल्या आहेत या सगळ्या व्यर्थ आहेत किंवा वृथा आहेत. ते ओल्हासू शब्द आता काहींनी काही वेगळ्या प्रकारे घेतला, ओलावू वगैरे असंही घेतलं असेल, ओल्हासूच आहे. मृगजळ जेथ नुमंडे तेथ असे पा कोरडे, माऊ मंडे तेथे जोडे, उल्हासू काही. तर मनातल्या मनात आपण जसं मगाशी म्हणलं मांडे खातो,
पण ते मांडे खाण्यानं काही पोट भरत नाही. आपल्याला उपवासच घडणार आहे, ते सत्य नाकारता येत नाही. तसंच ज्ञानदेवांनी या ओवीतनं काय सांगितलं की आपल्याला मृगजळाचा आभास होतो आणि आपण जवळ गेलो की लक्षात येतं की तिथं पाणी नाहीच आहे, जमीन एकदम कोरडी ठणठणीत आहे. म्हणजेच मृगजळाचा आभास झाला नाही तरी तिथली जमीन कोरडीच आहे, आणि जिथे आभास होतोय तिथे सुद्धा जमीन कोरडीच असते, जमिनीला ओलावा नाही. म्हणजे जिथे पाण्याचा केवळ आभास होता तिथं तर कधीच पाणी नव्हतं, आणि सुकून गेलेल्या पाण्याची जमिनीतली ओलसुद्धा नसते. आता आपण जिथे पाणी असतं बघा, आता खूप ठिकाणी आपण पाहतो की उन्हाळ्यामध्ये जिथे नद्या आहेत किंवा सरोवर आहेत किंवा हे कालवे काढलेले असतात, साठवलेलं पाणी, धरणं आहेत आणि ती पूर्ण कोरडी पडली तर तिथे त्या जमिनीचा ओलावा थोडा तरी दिसतो, निदान अशी खूण दिसते बघा, तो रंग दिसतो, काळपट रंग, म्हणजे अगदी थोडासा अंश त्याच्यामध्ये ओलाव्याचा असतो. पण तसं मृगजळाच्या ठिकाणी जिथे नाही आहे तिथेही ते कोरडंच असतं. तसाच ज्ञानाचा केवळ आभास असतो. ही ज्ञानरूपी जमीन कोरडी ती कोरडीच असते. आता त्यांनी तेच सांगितलं की सगळे जे लोक आहेत, हल्लीचे विद्वान म्हणा किंवा अभ्यासक, हे तशा अर्थानं कोरडे ठणठणीतच आहेत. त्या तुलनात्मक सगळे संत हे अत्यंत त्यांच्या ठिकाणी प्रेमाचा, भक्तीचा ओलावा आहे, आणि म्हणून भगवंत त्यांच्या ठिकाणी येऊन नाचतो, सगळ्या गोष्टी करतो. आता त्यांनी जी उदाहरणं दिली ती तुमच्या लक्षात आली असेल की दत्तात्रेय स्वतः एकनाथांच्या दरवाजावर पहारेकऱ्यासारखे उभे राहिले होते साक्षात, आणि दामाजपंताला का त्या दुसऱ्या याला वाटतं की मलाच सगळे वश झालेले आहेत, माझ्याबरोबर खेळ खेळायला येतात. हा जो अहमचा भाग असतो ना संतांनाही एखाद वेळेला नकळत होतो, जो थोडासा ज्याचा कमी हे असेल तो, आणि मग त्याला नंतर लक्षात येतं की मी उगाचच फुकटचा अभिमान धरत होतो, माझ्यापेक्षा श्रेष्ठ इतरही आहेत असं नंतर लक्षात येतं. आता पुढची पण ओवी तशीच आहे, बघूया, याचं आधी जरा वाचूया थोडंसं. गुलाबराव महाराज काय म्हणतात, मनोरथाचे मांडे लाख वेळा खाल्ले तरी उपवासा वाचून दुसरा काही लाभ नाही. मृगजळ जेथे सांडले नाही म्हणजे भासत नाही तेथे जमीन कोरडी आहे, पण जेथे ते सांडले किंवा भासते तेथे जमीन ओली असते काय? नाही. सगळ्यांचं मत एकच आहे. मग अशी आज सुमिताताईंनी आठवण नाही करून दिली आपल्याला. त्या मी आज पुस्तक ते काढूनही ठेवलं होतं, म्हणलं समजा तुम्ही नसल्या तर आपण त्यातलं वाचूया. आता उद्या नाही उशीर होतो, पण मला आत्ता ते पुस्तक मी ठेवलं होतं काढून, म्हणलं मध्ये एक दिवशी नव्हत्या ना तुम्ही, तर ते असतं इथेच पण लपलं जातं माझं. असू द्या. आता हे काय म्हणतायत स्वरूपानंद बघा, मृगजळा विण कोरडीची साच, मृगजळा विण कोरडीची साच, ती तरी तैसीच असे भूमी. साच म्हणजे खरोखर, जी खरोखर मृगजळा विना आहे ती खरोखरच कोरडी असते. ती तरी तैसीच असे भूमी, ती तशीच असते, भूमी कोरडीच असते. परिमृग जळ लोटले म्हणून, परिमृग जळ लोटले म्हणून, काय ओलेपण येई तेथे. तिथं काय ओलेपण येतं का? आपण म्हणतो ना मायेचे सुद्धा ओलावा खरा असावा लागतो, तो कल्पनेतनं आणून काही मायाशी दाखवता येत नाही किंवा विकत घेता येत नाही. पण काही ठिकाणी भाडोत्री रडणारे आणतात, पैसे देऊन आणतात, हे तुम्हाला माहिती असेल. मग म्हणून म्हणतात ना, नाही माया आणि काहीतरी एक ते आहे ना, एक म्हण चांगली आहे त्याच्यावर, नाही आसू आणि माया. खोटेच रडणारे आणले तर त्यांच्या डोळ्यात आसूही नसतात आणि खरी माया किंवा खरं प्रेमही नसतं. मोले घातले रडाया, ती आठवत होते मी म्हण.
मोले घातले रडाया नाही आसू आणि माया. मोले म्हणजे मोल देऊन, पैसा देऊन रडणारे जरी अगदी मोठे 10-20-25 जरी आणले ते आता हल्ली बघा. मी आज पाठवलं होतं एक आपल्या ग्रुपवर. तुम्ही कोणी जर जॉईन होत असाल तर माहिती नाही. आता हे आले ना आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून 7 दिवस ते आंतरराष्ट्रीय योगाचा एक कोर्स म्हणा किंवा मार्गदर्शन चाललेलं आहे. आणि त्यांचं म्हणणं सारखं तुम्ही इतरांना इन्व्हाइट करा. म्हणून मी काल का आज पाठवलं होतं अमृतानुभव ग्रुपवर. म्हणजे तुम्हाला कोणाला जॉईन व्हायचं असेल तर त्या लिंकवर तुम्ही जॉईन होऊ शकता. तर तिथेही त्यांचं असं म्हणणं आहे की सगळ्यांना जॉईन करून घ्यायचं. आता इथं बघा संस्कृतमध्ये काय म्हणतात. मृगांबू यत्र नो भाती, मृगांबू यत्र नो भाती, तत्रास्ते वही शुष्कता, अथवा भासते यत्र तत्रास्ति किमु सार्द्रता. सार्द्रता म्हणजे आर्द्रता, आर्द्रता म्हणजे ओलावा. जिथे आता दोन्ही गोष्टी सांगितल्यात. यत्र मृगांबू न भाती, नो म्हणजे न म्हणजे नाही. जिथे हे मृगजळ, अंबू म्हणलंय बरं का त्याला, जळला अंबू शब्द वापरला. तर जिथे हे मृगजळ भासतं, चमकतं, तत्र अस्तीव ही शुष्कता. नाही, न म्हणजे नाही. जिथे मृगजळ भासतच नाही तिथे शुष्कताच असते. तत्र अस्ति एव शुष्कता, तिथे शुष्कताच असते. एवमुळे जरा जोर दिला जातो संस्कृतमध्ये. आपण जसं म्हणतो ना, त्यानं हे केलंच नाही किंवा त्यांनी आणलंच, च म्हणत जास्त जोर येतो. तसं जिथे मृगांबू नाही तिथे शुष्कताच असते. अथवा किंवा भासते तत्र, यत्र मृगांबू भासते, ज्या ठिकाणी ते मृगजळ भासतं असतं. किमु तत्र सार्द्रता, पण तिथे सार्द्रता म्हणजे ओलावा असतो का? कारण दोन्ही गोष्टी नाही मध्येच आहेत. जसं आपण त्या दिवशी स्वप्नाचंही पाहिलं किंवा आत्ता कालचं जे उदाहरण घेतलेलं आहे ते कल्पनेतलंच, मनोरथातले मांडे आणि नागवणं, तेही जे सगळे उदाहरणं पाहिली की जो गरीब आहे, धनहीन आहे, त्याला काय तुम्ही लुटणार हो. तसं इथे मृगांबू असलं तरी मुळातच मृगांबू हा फसवा आहे, भास आहे. आणि तो असला काय नसला काय, दोन्ही ठिकाणी जमीन कोरडीच राहणार किंवा ठणठणीतच असणार. तेच सगळे समजावून देत आहेत पुन्हा. पण ह्या उदाहरणातून जरा आपल्या लक्षात येईल की तसं आपलं ज्ञान जे आहे ते कोरडं ठणठणीतच आहे. आत्मज्ञान हे अजून काही कुणाला पक्क मुरलेलं नाही किंवा खरं समजलेलंच नाही. कल्पनेतच आपण हे म्हणजे ब्रह्म, ते म्हणजे ब्रह्म, हम ब्रह्म, कम ब्रह्म, असं ते उपनिषदांमध्ये सुद्धा त्या ब्रह्माची वेगवेगळी हे सांगितलेली असते. ह्या सोपे आहेत तसे हे. आता अजून एक छान उदाहरण दिले बरं का. अजून एक घेऊया आपण. हे दिसे तैसे असे, तरी चित्रीचे नि पाऊसे, ओलावू तू का मानुसे अग रातळी. आता हे दिसे तैसे असे, ज्यावेळेला पाऊस पडतो त्यावेळेला काय असतो, सगळीकडे हे दिसे तैसे असे म्हणजे हे अविद्येबद्दल बोलत आहेत की ही अविद्या तशीच आहे. कशी आहे? तैसे असे. आधीच सांगायचं राहिलं नाही का. मा उमंडे तेथे जोडे, बोल्हा सुकाई, हे झालंय मग अशी. हे दिसे तैसे असे, तरी चित्रीचे नि पाऊसे. चित्र काढतात बघा मुलं, छान चित्र काढतात. की आत्ता हल्ली ह्याच्यावर मोबाईलवर सगळ्या कल्पना केल्या जातात. की आजच आमचा भाजीवाला आला होता, म्हणे ताई पाऊस नाही हो, 60 रुपयाला कोथिंबीर झाली, कसा मी विकणार. मग त्यांनी एवढी कोथिंबीर मला 10 रुपयाला दिली. म्हणलं आता काय 60 रुपयाची घेऊन करू, ती नंतर वाळून खराब होऊन जाते. तर म्हणे आपल्या भागात अजिबात पाऊस नाही. म्हणलं अहो तिकडं आहे, काही काही भागात दाखवत आहेत. म्हणे तुम्हाला माहिती आहे का, ते खोटं सगळं दाखवता येतं हल्ली,
टी व्हीवर आणि मोबाईलवर. म्हणजे अगदी अज्ञानी म्हणायचे अडाणी लोक, पण त्यांनाही हे कळलेलं आहे की या कल्पनेचा पाऊस दाखवायला काय आहे. खरा तो नसतोच झालेला, तरी म्हणायचं की इकडच्या भागात झाला. म्हणजे आपल्याला हळहळ वाटणार, अरे सोलापूरला झाला, नगरला झाला आणि आमच्या इथेच का नाही. तसं इथं त्यांनी म्हणलेलं आहे की हे दिसे तैसे असे तरी चित्रीचेनी पाऊस आहे. हे जसं आहे, जसा म्हणजे सगळीकडे अंधारून आलेला आहे की अंधार हा सगळा काळाच असतो, तसाच खरोखरीच काळा पदार्थ असता तर अंधार हा काळा आहे. पण खरंच तो काळा पदार्थ आहे का काही वेगळा नाही आहे. पण तो असं कल्पना केली जाते की अंधार काळा असतो. आणि म्हणून त्यांनी म्हणलेलं आहे की तरी चित्रीचे नि पाऊस आहे. मग चित्रात जर पाऊस दाखवला, आता मी ते सांगत होते की चित्रात इतका सुंदर पाऊस दाखवता येतो, त्याच्या धारा. जर असा चित्रातला पाऊस जर खरा दाखवता आला असता तर कालवनी अंधारे लिहो येती अक्षरे. ही तर कल्पना अगदी फारच, अगदी ज्याला धमालीची म्हणतात, कमालीची अशी केलेली, की जर असा दाखवता आला असता हे काय म्हणू आपण, काळा पदार्थ हा, अंधार हा काळा पदार्थ खरंच असता. आणि मग काय केलं असतं, कालवूनी अंधारे, त्या अंधाराला कालवून, म्हणजे अंधार हा पदार्थ आहे असं समजून, पावडर आहे असं समजून, लिहो येती अक्षरे. मग त्याची काळी शाई करून त्याच्यावर आपण त्या काळ्या शाईनी अक्षरं लिहिता आली असते. जसा अंधार काळा असतो आणि काजळही काळं असतो, पण तो जर खरंच अंधार काळा असता आणि त्याला काय म्हणू आपण अस्तित्व असतं, तर तो काळा पदार्थ खराच असता, तर तो कालवून त्याची अक्षरं लिहिता आली असती. किंवा काजळ संपादन करण्याचा त्रास कशाला केला असता. आमची आजी करायची बघा, कोणीही बाळंतीण झालं की ते कापूर आणि हे करून त्याची वात करून तुपाची, मग त्याच्यावरती अशी हे धरायची, काजळी धरायची, आणि ते काजळ पुन्हा याच्यामध्ये तुपात घालून किंवा करून ते बाळंतिणीला आणि त्या लहान बाळाला. विकत हल्ली सगळे काजळं मिळतात, पण त्या काळी घरी बनवण्याची पद्धत असायची. तसं काजळ शाई करता काजळ करण्याचा त्रास कशाला केला असता. पण ते काजळ नाहीच आहे ना. अंधारापासून काजळ होईल का हो? अंधारापासून ती पावडर होईल का? नाही होणार. आणि जर तशी झाली असती तर मात्र नक्कीच त्या शाईनं अक्षरं लिहिता आली असती किंवा छान वर्णन करता आलं असतं. तर प्रत्यक्ष जी गोष्ट नाही त्याची आपण फक्त कल्पनाच केलेली असते आणि ती अस्तित्वात नसते. तर हे काय म्हणतात बघा, चित्रीचे नाही, चित्रातला पाऊस हा खरा असतो, पण तो एक आभासच असतो. हे काही विसरून चालणार नाही. आणि तो जर आभास नसता तर चित्रातली तळी भरून गेली असती सगळी. तरी चित्रीचे नि पाऊसे ओलावतू का माणूसे. ओलावतो म्हणजे सगळीकडे ओलावा निर्माण झाला असता, सगळीकडे तळी भरून गेली असती. अगदी त्याच्यात हे म्हणलं तर सगळी शेतं पिकली असती, डोलायला लागली असती. आणि चित्रातली आगरा तळी, म्हणजे सगळी तळी, चित्रातली तळीसुद्धा भरून वाहिली असती, भरून गेली असती. आणि चित्रातली माणसंसुद्धा ओलीचिंब झाली असती. कल्पनेत काय हो, छान काढतात बघा लहान मुलं चित्र. परवाही पाहिलं कोणा चित्र, इतक्या कल्पना सुंदर असतात त्यांच्या. आणि मग खरंच त्यांच्या चित्रातल्या ओलाव्यानं सगळी तळी भरून गेली असती आणि त्या अंधाराच्या शाईनं सगळं वर्णन करता आलं असतं असं त्यांना म्हणायचं. 36व्यामध्ये ती 36वी ओवी असते. कालवनी अंधारे लिहो येती अक्षरे तरी मसीची या बोरबारे का सिणावे. तो शब्द वाचायचा राहिला होता माझा. मसी म्हणजे शाई आणि वोरबारे म्हणजे खटपटीनं. का सिणावे म्हणजे त्या शाईची खटपट का करावी, शाई कशासाठी तयार करायची.
त्याच शाईसाठी काजळ संपादन करण्याचा त्रास का घ्यायचा, तरी मसीची या बोरबारे का सेणावे, कशाला खोटा क्षीण करून घ्यायचा, त्रास करून घ्यायचा. आणि मग ती शाई झाली म्हणून त्या काजळीपासून छान त्याची शाई बनवायची आणि मग त्याच्यातून छान लिखाण करायचं, सगळी वर्णनं करायची. असं करता येईल का? असा अंधार जर पाण्यामध्ये कालवता आला असता आणि त्याच्यातून शाई करता आली असती तर किती छान झालं असतं. लोकांनी रोजच्या अंधारात शाईचे कारखानेच काढले असते किंवा काळे 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 भरपूर निर्मिती केली असती. काळ्या रंगाची चित्र काढायलाही त्याचा उपयोग झाला असता. पण तसं नाही आहे. या गोष्टी केवळ कल्पनातीत आहेत. कल्पनेनं निर्माण केलेले आहेत आणि त्यामुळे त्याचं अस्तित्व नाही. तसंच सत्य जे आहे ते स्वीकारलं पाहिजे. असत्य आहे त्याच्यातून काहीतरी मोठी मोठी कल्पना किंवा अविद्या आणि अंधार हे दोन्ही सारखेच आहेत. अंधारही निरुपयोगी आहे आणि अविद्या पण निरुपयोगी आहे. म्हणून आपल्याला सत्य काय आहे याचा स्वीकार करायला पाहिजे किंवा सत्य समजून घेतलं पाहिजे. अशा आता या 2-3 ओव्या झाल्या. करा घरी जरा अभ्यास करा त्याचा. यदि दृश्यमिदं सत्यं तर्हि चित्रवनाम्बुभिः सिंचन्तु मनुजामूलम आराम वनभूरुहम. आराम म्हणजे बागा, वन म्हणजे पण वन, आणि भूरुहम म्हणजे वृक्ष. हे दिसे तैसे असे तरी चित्रीचे नि पाऊसे, लावतू का मानसे आगरा तळी. आणि दुसरा अक्षरांचं खलित्वा तमसः पुंजम लिख्यन्ते अक्षरपंक्तयः तर्हि किंमशी निर्माणे कर्तव्य श्रम संभ्रमः. खलित्वा म्हणजे खलून, तमसा म्हणजे अंधाराला, म्हणजे तो अंधाराचा पुंजच्या पुंजका असा खलून. लिख्यन्ते अक्षरपंक्तयः अक्षरांच्या ओळीच्या ओळी लिहिल्या गेल्या असत्या. तरी किंमशी निर्माणं कर्तव्यं श्रमसंभ्रमः. मग ती तायशाई निर्माण करण्यासाठी कशाला श्रम वाया घालवायचे किंवा विनाकारणच श्रम करायचे. तरी मसीची ये ओखारे का शिणावे. हे व्यर्थ शिणणं आहे. त्याच्यातनं काही प्राप्त होणार नाही किंवा खरी निर्मिती त्याच्यातनं काहीच होणार नाही. स्वरूपानंद तेच म्हणते. मृगजळा विण कोरडीजी साच ती तरी तैसीच असे भूमी. परी मृगजळ लोटले म्हणून खायवले पण तेथे येईगी तेथे. क्षेत्र किंवा तळी टाकीना भरून कोणाही लागोन भिजविना. जैसी चित्रातील पर्जन्याची वृष्टी तैसी अविद्या ती भासमान. चित्रातली पर्जन्यवृष्टी जशी भासमान आहे आणि त्याच्यात त्यांनी काही तळी वगैरे भरली जाणार नाहीत, तशीच ही अविद्यासुद्धा भासमान आहे. आता अविद्येबद्दल बरंचसं आपलं मन किंवा चित्र आपल्या कल्पनेत स्पष्ट व्हायला लागलं. जरी लिहो येती अक्षरे साचार उदकी अंधार कालवून. पाण्यामध्ये तो अंधार कालवून जर अक्षरे लिहिता आली असती तर तरी शाईसाठी काजळी काढाया शिणेला कावाया कोणी येथे. जर असं असतं तर मग ती शाई केली असती. शाईसाठी काजळी नाही. हो पुढचाच आहे ना 36वा. तो मगाशी मी एकच ओळ वाचली होती म्हणून नंतर मी दुसरी पण वाचली, म्हणजे ती पण वाचली. उद्या घेऊ वाटलं असतं पुन्हा, पण दोन्ही त्या ओव्या लागूनच आहेत आणि त्या कल्पना सगळ्या आभासात्मकच आहेत. तशीच ही अविद्या पण आभासात्मक आहे. एवढंच आपण लक्षात ठेवायचं. थांबूया आता. आज म्हणतंय कोणी प्रार्थना म्हणा. आहे का कुणाला म्हणायचं? कोणी नसेल म्हणणार तर मी म्हणा म्हणा म्हणा.
उपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता